एकलहरे रोडवरील अरिंगे मळा येथे चाकूचा धाक दाखवत 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे। या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे। मुलीच्या आईने नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी 7 संशयितांना अटक केली। त्यात एक अल्पवयीन मुलीचा आणि महिलेचा समावेश आहे। त्यांना रविवारी नाशिक न्यायालयानं 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली आहे। पीडित मुलीवर संशयितांकडून बलात्काराचा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याचं तिच्या आईनं फिर्यादीत म्हटलं आहे। मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनं नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली आहे। शनिवारी रात्री 9च्या सुमारास अरिंगे मळा येथे मजुरी काम करून आलेल्या आई-वडिलांना मुलगी घरात नसल्याचं समजल्यानंतर त्यांनी मुलीचा शोध सुरू केला। ती एका घराच्या गच्चीवर रडत असल्याचं आढळलं। आई-वडिलांनी तिची विचारपूस केली असता तिने झालेली घटना सांगितली। पालकांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, गणेश न्यायदे आणि त्यांच्या सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या। या सर्व आरोपींवर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुंजाळ। नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत एक 376 याप्रमाणे एक अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारचे आपल्याला प्रकरण समोर आलेलं आहे। त्याच्यामध्ये त्या मुलीचे जे आई आहेत त्यांनी तक्रार दिलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांचे जे आरोपी आहेत ते त्यांच्या घराचे शेजारी राहतात आणि याच्यामध्ये 2 दिवस पूर्वी पण अशी घटना घडली होती, पण ते घटनाची पुनरावृत्ती परत झाल्यानंतर ते मुलीची आईने त्याच्यामध्ये कंप्लेंट दिलेला आहे आणि या संदर्भात 5 पुरुष आरोपी आणि 1 महिला आरोपी आहेत आणि सर्वांना पोलिसांनी अटक केलेला आहे आणि याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे आणि यामध्ये पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन याच्यामध्ये पॉक्सो खाली जे काही कारवाई आहे ते करण्यात येत आहे। हां, त्याच्यामध्ये फिर्यादमध्ये असं आहेत की जे पूर्वी जी घटना घडली होती 2 दिवस पूर्वी, त्याच्यामध्ये चाकूचा धाक दाखवून असा करण्यात आलेला आहे आणि 9 तारखेला जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा चाकूचे धाक दाखवून करण्यात आलेला आहे। पण महत्त्वाचे मुद्दा आहेत की मुलगी जे आहेत ते अल्पवयीन आहेत, जवळपास 13-14 वर्षाची आहेत आणि याच्यामध्ये जर चाकूचे धाक दाखवलं नाही तरी तर गुन्ह्याचे गांभीर्य आहेत आणि याच्यामध्ये जे काही आहेत ते आरोपी ते घराचे शेजारी राहतात। त्या मुलीला त्यांच्या ओळखीचे एका महिलेने त्यांना बोलून घेतलं होतं स्वतःच्या घरी आणि तेव्हा त्या प्रकार घडलेला आहे। याच्यामध्ये पोलिसांना पूर्ण विषयाचे गांभीर्य माहिती आहेत आणि त्या गांभीर्य घेऊन पुढील पोलीस जे आहेत ते पुढील कारवाई करत आहेत। नाशिक रोड